या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. पोटात कळ हाणली गाड्या. राम 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 राम. संगीता काय व मस्त पैकी आपल्याला एक कडक चहा ठेव. आव कडक चहा ठेवाय काय नाही पण गॅस गेलाय की. त्याच्या आईला तुझी सारखी तारांबळच का? अहो तारांबळ म्हणजे गॅस गेला काय काय करावं माणसाने. एक तो तुझ्या शब्दावर मी तुझ्या घरी नांदाय आलो. म्हणजे माझ्या शब्द म्हणजे मग तुम्हाला तुम्ही काय मला त्या पडक्या घरात ठेवलं असतं का तुमच्या? बायकोनी नवऱ्याच्या घरी नांदायचं असतं ही अख्ख्या महाराष्ट्रातली रीत आहे. कुठल्या नवऱ्याने बायकोच्या घरी नांदाय आलेलं बघितलंय का? नाही की बरोबर आहे की पण ते गोळतोय की मनामध्ये तुमचं घर. एक तर हो तुझी 2 लग्न झालती तरी सुद्धा मी होय म्हणलो. मग आता राहू दे की झालंय ना आपलं लग्न. म्हणून तरी झालंय म्हणून ठीक आहे जाऊ दे मरू दे. पण मी बेकार माणूस आहे थोडस भरून मी जर एकदा बिन असलो ना लाकूड बिनस लोक म्हणजे काय माना उठणार आहे काय मला? नाही बिनसत मी आपलं म्हणलं मी तर काय पहिला हऱ्या राहिलोय का संगे. पण मला काय म्हणायचं तुम्ही लय टवटव करायचे नाही अजिबात. नाही करत नाही माझं तोंड नाही छान जात नाही घालत. पण मी काय म्हणतोय संगीता मी 4-8 दिवस आहे का नाही बाहेरच्या गावात जातो. कशाला राहून येतो? कशाला? अग तू असं काम केलेलं कष्ट केलेलं नाही मला बघवत. राहू दे की मोल करीन आणणार एखादी तुझ्यासाठी. कशाला मोल करीन नादा लागताय तुम्ही? कसलं पैसे द्यायचे तिला दात पाडून द्यायचं का दोघा? मी आहे ना मी तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही. तुम्ही आहे म्हणून म्हणती नाही का मोल करीन. नाही आणणार मोल करीन मी. तू काहीच काळजी करू नको आणि जातो मस्तपैकी. नको चहा बी काय ठेवू आणि मोल करून आल्याशिवाय मला बी चेन पाडणार ना. अगं तुला राजाच्या राणीवाणी ठेवायची तुला. मला सगळं ठेवा पण मी काय म्हणते गावातलीच एखादी दुसरी बागा की कशाला जाताय? गाव नासकय काय सांगायचंय. गावातली ठेवती का अजून कुठली? तू काळजी करू नको. फक्त 4 दिवसात माघारी आलो. गटुळा घेऊन जावा तुमचं. नाही गटुळा नाही असं जातो. काय बाई नवऱ्याला तर माझ्या दमच नाही नुसता उतावा नवरा गुडघ्याला बाशिंगच आहे. कसा आमचा प्रपंच नीटनेटका पार पाडायचा संसार कोणास ठाऊक. देवाला डोळं. अयो लाका या संगीला नवरा कळाना काय कळाना लाका. हिच्या शब्दाला मान देऊन लाका नांदा आलो हिच्या घरी मी. गावची ती हिला कुठं अजून हाऱ्या काढलाय तवा बघतो हिच्याकडे बी. राणे होय आता घरी चाललोया. तिथं एक आपल्या घरात मोलकरी नाही लय नोकर चाकर येत. तुला सांगतो तिच्या डोक्यात फाडलाय फरक त्या मोलकरीचा. गप करणं मला जर बघितलं का काय म्हणते माहितीये का? काय आलं माझा नवरा आला हे अजिबात डोक्यात घेऊ नका नाही तर तिथंच भांडण होईन आपलं. बया असं आहे वय. आता काय करते हो तिच्या डोक्यात फरक पडलाय पण तिला नवऱ्याने टाकलेलंय. मला केव्हा आली मी लय मायाळू माणूस चल जाऊ दे तू. अहो पण मी काय म्हणते हाणून कशाला बोलते तू? अहो ही मला सवय पडली. इथनं सुरुवात बया काय म्हणते बोल. काय म्हणते? मी काय बोलते हिच्या किती पण गुडघ्यामध्ये फरक पड म्हणजे गुडघ्यामध्ये नाही हो डोक्यामध्ये किती पण फरक पडू द्या. फरक मी आहे की पण नको भांडणं टाळ थोडी. किती काय झालं ते आपलं कशाला जाऊ दे मरू दे. नवऱ्याने टाकलेलं आहे कसं तर जगतंय आपल्यात असू दे कशाला काळजी करत जाऊ दे. अहो ऐक की मी काय म्हणते तुम्हाला फसवत बिसवत कशाला फसावतोय? आता 4 माणसात की लग्न झालंय आपलं. नाही दगडच घालेल मग दगड पण नाही बाया. काही लयची मला दिसतोय. चल पटकीने नाही काय बोलायचं नाही. शाने बाया तू. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमें. कोण शांत एवढा पेला तुला बोलाय तर येतय का? थांबा मॅडम एकच मिनिट. काय थांबा? एकच मिनिट.
एक उठा येते का उठा येते अहो मॅडम थांबा हो तुम्ही. लेवल नीट उभा राहा नीट उभा राहा. काय म्हणणं आहे मॅडम तुमचं? तुला काय टेन्शन आलंय हा मला मग दोस्त दोस्त नाव हा नाही काय काय ना बाबा हे लय झालेलं दिसतोय. तुम्हाला सांग का मॅडम, हम्म. गावात आपल्या रामच राहिला नाही. म्हणून तुला टेन्शन आलं का एवढं एवढं राम असं काय म्हणतोय तू राम नाही. राहिला ना. गावात राम राहिला नाही. हा मला रमच दिसते नुसती. कोण दिसते राम. नीट नीट उभा राहा पडशील माग डोक्यावर पडशील नीट उभा राहा इथं डोक्यावर इथं इथं पड ऐ, बस उभा राहा. काय तुझ्यामुळं मला बी मॅडम मला सांगा, हा मी तुम्हाला कसं वाटतं? चांगला आहे की कर शांताबाई आहे की चांगला आहे की चांगला आहे? चांगला आहे चांगला आहे चांगला आहे. मग मला सांगा, हऱ्यासारख्या माणसाला 2-2 बायका मिळते खरंय का? मला एक पण मिळत नाही का? तुझं पेनावाज कमी कर की नाही तर वाढव तरी. आणि दाढी वाढवली कपडे फाटकी घातली चप्पल तुटकी घातली कशी बायको दिल कोण तुला? मी सगळं सांगतो मॅडम, हा मी सगळं केलं. तुम्हाला मी म्हणलं का नाही मला पोरगी बघा, हा तुम्ही बघितली का? बघतोय की चाललंय की बघायचं. कवा मी गेलो गेल्या म्हणजे लगेच जातोय शांताबाईनी. तुम्ही म्हणला माझ्या मावस बहिणीच्या आत्याच्या मामाच्या साडूची पोरगी आहे. कुठं आहे पोरगी? आता तुझं पेन बघून तिनं दुसरं लग्न करून दिलं आम्ही तिचं. तू दारू सोडशील का म्हणजे आम्हाला बघता येईल पोरगी. आज सोडली दारू. मला एक सांगा मॅडम, हा हे काय? चप्पल आहे हे काय? चप्पलच आहे काय? चपलीची जोड आहे, माझी जोड नाही. अरे पितोय कशाला? शांताबाईनी मला मी ठरवले आता लग्न हो नाही हो, एक तर वळू म्हणून जगायचं नाही तर बुवा व्हायचं. काय बाई आता काय दारू पिऊन बुवा होतो वळू का? पडशील पडशील बुवा वळू. अरे चला मॅडम ह्याच्या कुठं नादी लागताय. अगं हे डोकं मॅडम गुड नाईट. राणी आज एकदाच आपलं घर बरं का? अहो मोल करीनला हात मारतो. संगीता संगे काय कुत्र मित्र वाटलो काय? अहो मला काय वाटलं की कुत्र शिरलं का काय आपल्या घरात. बर घर बिर सगळं चकाचक झालं का? गुरु चकचक झालेत म्हणजे सगळं काम आपल्याला लागतं म्हणजे हा? असं तर बोबडी का वळते तुमची? हो मला सांगितलेला विषय हा बरोबर बरोबर. झालेच ना काम सगळी. मी तसलं अजिबात ऐकून घेत नाही. मी काय तुझी मूल करीन नाही. नीट बोलायचं ए, माझा नवरा आहे नीट बोलायचं. तो तुझ्या नवरा म्हणजे काय? आय माझा नवरा आहे. तू कोणी का भावाने? हो अगं नाही काय ती मोल आठवलं आठवलं. काय आठवलं? काय सांगितलंय तू हिला माझ्याबद्दल? काय सांगितलंय? हे काय सांगितले काय गे काय सांगायचं? काम कर तुझी. काय काम कर? तू कोण आहे का नटू आहे? कोण आहे ही? कोण म्हणजे दिसताना होय? हा कोण आहे? अगं पण तू माझ्या दारात काय करते? माझ्या घरात नवरा काय करते ह्याला? मग नवऱ्याला नवराच बोलणार. हे सांगितलं तुझी गोळी चुकली असेल ती तुम्ही काय बोलतो? अरे हे माझं घर आहे, माझं घर. ह्या घराची राणी मी. कळलं का? ओ राणी मी आहे ना राणी. हाय की तू राणी. अगं तू राणी नाही असेल नाही तर महाराणी असेल ती तुझ्या घरी. कळलं का? ही माझं घर आहे. ह्या घराची मी मोल करीन नाहीये. मी माझं हे घर आई तुझा मोल करीन मोठा उद्योग झाला.
जब्या हा तुझं लग्न झालं झालं हा आता हरेनं दोन 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 लग्न. केली माझ्याच नशिबीला का दाढी पिकली का मग हे काय पिकर आहे सगळा काय करावं डोकं चालवलं का माझं एक लगीन व्हायला का हम्म. हा आणि हरीच्या दुसऱ्या बायकोचं नाव काय काय राणी राणी आता त्यो असा ना मोठा राजा त्याला राणी हा. भेटली. काय त्याच्या आईला अवघड आहे देव बी का नाही लय अवघड का अरे ह्याचं लय नाही पण हे दहावं लग्न नाही दाव हा दाव माझ्या नशीब आणि मला म्हण तू मी तुझा मित्र आहे मित्र आहे. अरे एक जमव ना ती काय सुद्धा दिवस होय ना. काय चाललंय माझं नाही नाही अरे त्याला काय मी काय भेटतोय? नाही हो तू तुला केलंय एक ते सांगतो, सांगतोय. अरे, तू केलंय ना ते चुकीचं केलं चुकीचं केलंय का रे? अरे मला सांग तू दोन लग्न केली केली. मग ठीक आहे केली असतील केली, मी हो. तर मला त्याच्याबद्दल दुःख नाही नाही हा बरोबर ह्या कातडीच बी लग्न झालं झालं हा. या जर बारीक आहे नाही नाकीनं आणलेलं मला अरे पण माझं डोळा लका- मारला हा अरे एक लग्नाला का जमवू शकत नाही तू एक तुला दोन दोन करतोय अरे पिकायला लागला पार काय अवघड काय लागला नाही पिकला त्यो दाडवान पिकलं त्याचं मला एक कळतंय अरे हा. तू संगीत संग लग्न केलं ठीक आहे ते मला माहिती आहे पण लका ही राणीला का तुझ्या तावडीत गावली कशी म्हणजे मला कळा ना नेमकं कसं काय तुमचं त्याचं काय झालं माहितीये का हा संगीला मी म्हणलं मस्तपैकी आपलं एक मोल करून बघतो बरं का हा आणि गेलो शेजारच्या गावात बर मोल करीन एक आपलं चौकशी चाललेली वाटली वाईज बरोबर भारी टाकलं लग्न लावून काय म्हणलं काय आज ना उद्या करायचे एका होत्या ना एकाला दोघी म्हणलं काय फरक पडत नाही मग तिथं गेला त्यावेळेस लगा तुला माझा विचार नाही आला माझ्यासाठी काय करावं ते तुझा विचार ती बी खरंय बरं का तुझा विचार मी करणार होतो पण मी कसा विचार केला बरं करणार म्हणलं पार आता हे बी गेलंय खंगून म्हणलं पार 40-45 झालंय बॅडवाट झार होतंय नाही होतंय म्हणलं म्हणून मी कसा कवा लुसलुसीत ठसठशीत दोन दोन करतो ना आम्हाला एक एक चार वेळाला का तुला पुरी बघाय गेलो आम्ही हा ही नाही पसंत ही वाकडं तोंड ही असं दिसतंय ही जर ती झाले हा अरे मला कसं आहे ना सुंदरी सारखी सरच येणार कुठल्या टक्के सुंदरीलाच करून आण ना नाही ना करू शकत का? पैशाच्या मागे लागली ती नुसतं पैसे पाहिजेत तिला आणि कुठं आपल्याला कशी साधी का ना पण कशी चांगली. घरातच पाहिजे ना. त्यामुळे 100 थळ बघ आणि येत असाच मला काही मुंग सागत दिसतंय पण लग्न केलं हाय काय बरगडी विचार कर की. होय. हा? अरे, त्या केवढी बाईनं- इमारत आहे ती हा. त्याच इमारतीने नुसता अंगठा लावला ना तरी जीव जाईल ह्याला नाही ह्याचा एका दिवशी जीव जाणारच आहे झोपेत चुकून तिचा फक्त ह्याच्या अंगावर पाय पाडाव एवढंच ए बिर्लाम खाला जातो पण त्या तिला. हा? अरे हात पाडला तरी अटॅक येईल अरे, खरंय का नाही? ए, नाऱ्या. आटेकर मी पाय लांब पाडावा. झोपतो लांब जवळ नाही झोपत अयो चुकून चुकून, हात पाय पडले. हाऊसिंग खरंय चपातीच होईल आहे ना आपण काही म्हणले दिवसानं हसलो गाड्या पण हऱ्या पण तरी बी नाराज आहे मी तुझ्यावर चार नाही नाही हो तू लग्न केलं त्याचा आनंद आहे पण एक आहे तुला का पार्टीला दिलेला का दुसरं लग्न केलं? पार्टीत येणार आहे मला कसं वाटलं माहितीये का एक स्थळ आलंय हं. तुला आता बघायला जायचं बर जर घडून आलं तर बरं, ठीक आहे. पार्टी बोलला का तुला अपास करू नको पुरी नाही. जागेन जा तिथं तोंडाव पाडतोय नाही, नाही. मग एका दिवशी मग मी येईन मग पिऊन तिथं मुलगी बघा नाही, नाही, नाही. मग माहिती ना मग तुला नाही. आता आहे का नाही पूर्वी चांगली असली ना ओकेच म्हणणार. ओके पण नाही आता ती- त्या पाहा ना आपल्याला चल तू दारू पाच अजायला हे कधीच नका चहाच पेत नाही दारू शिवाय शेतात गडी असतो ह्यो. अरे निश्चित म्हणजे ती कसं आहे माहिती आहे का तुला सांगतो पहिली पद्धत कशी होती की दारू पिलं कसलं बायको असली तरी माधुरी दीक्षित सारखी दिसती ना म्हणून हे पितं. त्याचा अवजय घ्यायला अयो 2 बायका आणि फजिते ऐका असला खेळ झालाय दोन्ही दरवाजे उघडत आहेत सांगा बाय शिव दोघी घरातच दिसतात बाबा मोठा उद्योगच झालाय ना पहिली असताना कशाला दुसरी करायची काय? तुला दाखवते हे इसका काय असतो अगं संगे काय झालंय हा ते अवदसा कोण आहे ते अवदसा कुठली अवदसा मगाशी काय म्हणत होती ती बाई मला ते वय आईला सांगायचं राहिलं बस काय सांगतो
मला पडदेशी सांग बरं का तू कोण आहे ती बाई? अगं ती काय झालं मी नाही का तुला म्हणलेलं एक 4 दिवस बाहेर जाईन म्हणून. हा मग गेलो मोलकरीनच बघत होतो मग पण वाटले वाईज भारी म्हणलं मग त्याने एकाला दोघे तुम्ही म्हणून केलं लग्न. होतं. अगं केलंय केलंय पण आता काय झाली चुकी आता काय करावं माझं डोकं चाललं. अगं तू बोलते बी तेवढंच हानते बी तेवढंच अगं ऐकून तरी घे. तू काय बोलू नको तू काय बोलू नको जरा शांत बस बाबा. काय लग्न केलं तू ही तर पहिली बायको असताना दुसरी लग्न करायची गरज होती का तुला? पण आता झाली चुकी आता काय मला ती बाई तर नाही पाहिजे मला ती बाई तर नाही पाहिजे. अगं डोकं फोडशील परत तिचं ऐकलं तर ती बी लय बेकार या होत्या तुमच्या दोघीची भांडणं. कोण वरचढ जातंय ना मला तेच बघू दे आता. मोठा मी असताना तू दुसरी बायको करायची काय गरज होती दुसरी बायको? अगं सांगे ती चाललेली काय सांगायचंय मोलकरीन म्हणूनच आणणार होतो पण झालाय कुठाना आता कशाला मला लागून. ती मला मोल करेन का म्हणते माझ्याच घरातून मला मोल करेन म्हणते ती. तुला मोलकरीन म्हणली वय मला मोल करेन म्हणली बरं काय फुकलेलं मारेन तुला. अगं तू दिसतीच मोलकरीन आणि त्याच्यामुळे म्हणली असं राहू करू नको बरं का तू. मी तुला आता सांगते जवळ शांत आहे ना तवर शांत आहे. मला आताच्या आता ती बाई नको या घरात आताच्या आता घराच्या बाहेर काढ. बरं सांगून आलो तिला सांगून आलो की थांब. इकडे या पुढे या काय चाललंय काय ना मोलकरीन तुला म्हणलेलं लय ताप दिला समजवत नव्हती. जेव्हा तुला सांगतो 2 टोलं टाकलं का मी लय बेकार माणूस आहे तेव्हा आत्ताशी जाग्यावर आली मी. झालं का चला का मला गुंडवताय तू चटरपुटर दिसायला लागले आम्ही मला गुंडवायला नाही तुला कुठं गंडवलंय तू गावची तिला सांगताय की चालवा करू नको ती आलं झाला कुठाना. काय झालं कुठे ना इकडे या मध्ये या तुम्ही. माझी साडी काय झालंय तुमचं काय लावलं तमाशा माझ्या घराच्या पुढं तुझं कोण आहे सटवी ही कोण आहे नटवी? सटवे आवाज खाली थांबा गेला का आवाज खाली करायचा. 4 चौकात लग्न करून आणली मी पण पळून आलेली आला का काय मग आम्ही पळून आलो दाखव 4 चौकात लग्न केले. तू पण दाखव ती मी काय मला भीती का? तुला 4 बापाला भीती अध्यक्ष आहेत सरपंच आहेत आमच्या गावात. तू कुठे पळून जातोय? नाही खाल्लं बघत होतो तुमचं काय चाललंय ते. खाल्लं बघत होतो म्हणजे आपल्या गावात कुणी आपलं लग्न लावून दिलंय सांग. आमचं 4 लाखात लग्न झालेलं आहे. तू कोण विचारणार आहे असं मी हिला म्हणणार होतो म्हणणार होतो पण म्हणलंय का मी लगा चप्पल मोठा शिवाय मोठा उद्योगच झाला लगा गावाला याड लावलं मी पण कुठून आली तू सांग. भावानी म्हणू नको. लग्न केलेली बायको आहे मी. लग्न केलेली बायको. अगं फूस लावली माझ्या तू सोन्यासारख्या नवऱ्याला. तूच लावली दलिंदर. तूच दलिंदर आहे तसा. अगं तू लय मोठी आहे तू सांग माझं घर फोडलंस आहे का तू? राम राम कसं तर सुटलो गाडी. आता काय या नाऱ्या हाला हर्या बोल की. लग्नाच्या आधी का तो पायावर चालत होता चालत होतो लगा आता गुडघ्यावर आला. पार फुटलं गुडघन काय गुडघ्यावर आला. हायला पण नशिबाने पण हऱ्याला का मांडलं बघा तुला. आयला म्हणजे एखाद्याला एक बायको मिळाला 2 बायकाचा धनीवाने म्हणजे जोक आहे का.
बायका केल्या बरं का आपण तसं काय पण लका नाही लका इलाज लय बेकारी झालेला का नाऱ्या लय मारलंय मला दोघांनी काय बोलला दोघींनी मारलं या तुला लय र करणं सोपं आहे निस्तारणं लय अवघड आहे नाऱ्या अरे आम्हाला एक सांग हा अख्खं गावला काय येडं केलं होतं हो आणि ह्या बायाला का तुला हे करते मला इशीच वाटतंय मला लाज वाटायला लागली तू मित्र आहे का कोण आहे का असलं गावाला याड लावणं लय सोपं 2 बायका सांभाळणं लय अवघड आहे सोपं नाही ज्यांनी केलं ना त्याला ती माहिती आली नाही ना एखादी त्यातली मागणं अयो म्हणजे तुझं असं झालंय वाईट झालंय नाऱ्या पहिली शेर हा दुसरी 1.25 शेर हो आणि तू बसलाय 1.5 शेर नाही त्याच्या बी निम निम पाऊस म्हण छटकाव झाला म्हणजे छटकावून ह्याच्यावर चालू आहे नाऱ्या तुलाच मिटवावं लागेल बरं का कोण तुलाच मिटवावं लागेल मला हो का आता ती म्हातारा तर काय भाग घेणार नाही सरपंच तू माझा दोस्त आहे तू चल आणि ते आमच्या परपंचा लाईनला लावून दे पण माझं ना लग्न ना फेकणं मला हाणलं बिनलं तर काय रे नाही तुझं ऐकत्यान असं वाटतं यार मला वाटतंय? 100% ऐकत्यान अरे काय कोण जुमना ना का हा माझी किंमत वाटते ना तुला वाटते मग 100% तुझं काम करतो मी काय काळजी करतो चल 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 तेवढं मिटव रे बाबा आमचं चल आहे ना का तू वाटोळ केलं या हाऱ्याने माझ्या संसाराचं नुसती माझ्या दारातच येऊ दे मी सांगते इथं बसा कुठं बसू इकडे माझ्यापाशी तुम्हाला वाटलं नाही का या? इकडे बस इथं बसा तिथं बसा याव करा ती याव करा कशाला आणलंय ह्यांना कशाला आणलंय आता मिटाना का किती वाजता आपल्या घरात माझा मित्र आहे मित्राला झालेला त्रास दुसऱ्या मित्राला अजिबात बघू शकत नाही काय असते ती वाटण्या रितसर होत्या बर वाटणे करायला म्हणजे तुम्ही काळजीच कर नका मी 3,500 वाटण्या केल्यात गावात आता तुम्ही आमच्या वाटणीचीच वाट बघत होता मला चांगलं माहिती तुमचा स्वभाव कसा आहे ती वहिनी हो का 2 लग्न केल्या वाटणे ही होणारच ह्या बायकोला पटणार नाही त्या बायकोला पटणार चालतं एवढं तेवढं पण एक मी आलोय ना सगळं ओके अरे तू टेन्शन सोडून दे आता तू असल्यावर मी घातलीच बाबाला तेडी संगीता वहिनी ऐकून घ्या वहिनी बोला काय मी काय म्हणतोय संगीता वहिनी ऐका बोला की आता पाट 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 मला उरत आपला ते कमिन्सचं इंजिन आहे कमिन्सचं इंजन पण हे तर तुला काय आवडलं ते कमींचं इंजन कशाला बाहेर होय ग ले बोलू नको चुरू 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 पंच कशाला बसवल्यात मध्ये थांबा वहिनी तुम्ही काय करा बघा पहिल्यापासून ही खोली तुमची नाव केलेली अगदी तुम्ही ह्याच खोलीत राहा काहीच अडचण नाही वहिनी नवीन खटखोली काहीच अडचण नाही ही तुमची खोली खटकोळी आहे वे खटकोळी काय नवीन काय वाटतं का तुझ्या जिबीला हाड बीड आहे का नाही अहो वहिनी 4 दिवस झालं मागचं पत्र बी नव्हता टाकल्यात आता हाऱ्याने बी सांगायचं नव्हतं मग बापाला एक बंगला बांधून दे म्हणून नवरा कशाला आणलाय नुसता हिरो पलटी करायला का मग बघायचं होतं ना काय आहे बाबा काय नाही अरे थांबा तुला काय करायचंय ग घर जावई बनून आलाय माझ्याकडे मला काय माहिती तुझं घर आहे म्हणून विचारायचं होतं ना विचारलेलं केला नाहीतर काय अरे अक्षरशः माझी लग्न करायची इच्छाच मी दिला का करू बी नका पडतं फाटायच्या आधी मी टावतं घे पाटकीने सांगा तू गेला वहिनी तुम्ही काय करा हो का तुमच्या 4 तांबे 4 काय पितळ्या बघुली बिगुली काय असतील ती माझी आहेत नाही ती तुमचीच आहे ते हाणून तुम्ही शिंबवली ती तुम्हालाच ठेवा आणि हो थांबाजी माझे पण आहे ती भांडी कळलं का असली भांडी नवरा बोलले की कॉल करून ठेवली आहे तुला अगं मोलकरी नाही ना का बायको येण्याच्या अगोदर बघायचं कशाला बघा नवऱ्यावरती एवढा विश्वासच केलता कशाला ठेवायचा होता मग विश्वास कशाला ठेवायचा होता मी सांगतोय ते ऐकून घ्या लका बाय आहेत का कोण आहेत लका काय दसती बऱ्या हा वहिनी तुम्ही माहेरातनं 4 तांबे 4 ताटल्या घेऊन आला माझी काय जागिरी घेऊन आलाय रे जरा वाय शांत राहा हो का तुम्हाला एक सांगतो काय असेल ती नवी खोली तुमची भांडी तुम्हाला ठेवा वहिनी ही तुमची तुम्हाला आणि हो का
तिथनं अशी लाईन आखून दी तू मस्त हे तुमचं तुम्ही इकडे यायचं नाही आणि तुम्ही तिकडे जायचं ना. माझी काय तर सोय कर की मला म्हटलं वागणार पाहिजे पूर्ण भाग पाहिजे मला. मी काय म्हणतोय दिवस पाळी रात पाळी नाही मला जमणार नाही. मला दिवसा पण पाहिजे रात्र पण पाहिजे. पाहिजे होती का नाही दुसरी बायको घे आता. अजून एक पर्याय म्हणलं मला तू एक काम कर तू तिसरं लगीन करून अजिबात नाही. तिसरं लगीन मोठ्या कंपनीत 8-8 तासाच्या शिप असतात. 8 तास इकडं 8 तास तिकडं आणि 8 तास राहिलेलं इकडं. ओके माझा काटा बसावची लाका असला सल्ला देतो. एक तर दोघीनीच मला लाका गायवर आणून सोडलंय. अरे मग ह्याला कंचच पटा ना काय मग आता हे तर म्हणल्या फकळीच करते त्याच्यापेक्षा ती चांगलं आहे ना. अरे तू काहीतरी चांगला मार्ग काढाय तुम्ही दोघे ऐका केला का नाही तर मग मी जर ते सायकलीचं डराम बिरामचं सोडलं नाही मग कळलं. मग वहिनी तुम्ही अजून जाणकार नाही ह्यांना विचारा. हऱ्याचा तापला आणि जर हसूड जर काढला माझ्या कुठं मिटलं तर हसूड काढण्यापर्यंत ती डरम पिण्यापर्यंत दुसरं लग्न करायलाच कशाला गेला होता. करायला कशाला हिला कशाला केली मी नव्हती का भेटत पहिली. मला तरी कुठं माहिती होतं तुमचं पहिलं लग्न झालंय. माहिती असतं तर माझ्या मायबापाने पाया पडतो बेकारी झाली माझी. वाटणी करायला बसलाय की जिंदगीचा वाटणी करायला बसलाय. वहिनी माझी थंड घ्या. मी काय म्हणतोय रेष आखून देतो तुम्ही इकडे येऊ नका. काय रेशमी शाकायची गरज नाही. ओळखता ही दिसते का ही लाईन फरशीची. इकडे मी तिकडे मी जाणार नाही. तिकडे ही तिला इकडे येऊ देणार नाही. पण कुठं जायचं कधी जायचं हे सांगायला का. ह्या पक्कीचं काय करू. घाल तिला कोंडात. बरोबर बोलली घाल. अरे आजपासून वाटते आपण तेवढं मिटवून टाक. अरे काय मिटवलं तरी टाक नाही दोघी कोर्टात घेऊन पाहिला त्याला मजाने चाललेलं ना. मजाने ते गायची वाटणी कोण करायचं. राहिली की तरी मिटवा. गायची वाटणी कोण करायचं. गायची वाटणी एक नंबर करतो. आता अरे तुला दूध आवडतंय ना. मला लाका दूध जरी पिलो तरी लाका फळकवणी पाण्यात असतं तसलंच लागतं. ही मिठवला का ती फकीडी वाकडी टाकून एक काम करा. मागची बाजू मला पाहिजे. मला पाहिजे मला मागची बाजू. एक काम करा. अरे तुला मधलं फकायला चालू गाडी आपल्या कशाला. मग अरे मला मागची बाजू पुढची बाजू कोण. त्या गायचं जाऊ दे माझं कसं तरी केला ती लावून लय मोठा परपंच. एक काम करा. अरे तोंडाची बाजू तुझी मागच्या गायच्या दोन्ही बाजू ह्या दोघींच्या म्हणजे माझा बसव काटा गावात घालून गायचा लाका काय लाका नव्हती. दोन बायका करा दोन कसा तर काढलाय मिटवला का. आता काय मिटवू. राहणार कुठं आणि किती दिवस ते फक्त मला सांगायचं आणि मग चालतं व्हायचं. हो का महिन्यात 30 दिवस असतात. 15 दिवस तुम्ही 15 दिवस तुम्ही आणि ह्या पक्की मारतो. आता जाऊ दे गड्या आपली कॅपॅसिटी भाऊजी 30 दिवस कुठं असते ती 31 पण येतो की मग एक दिवस काय असंच ठेवायचं. दिवस तरी लाका सुट्टी मला नाही सुट्टी बिट्टी कसलं काय नाही. विचारलं होतं का लग्न करताना दुसऱ्याला. ऐका 15 तुमचं राहिलेला एक माझ्या घरी ये आणि काय लोहायचं काय लोहायचं पहिली पाहिजे बस झाली वाटणी झाली. तिकडून इकडनं घ्या केवढा इकडनं घे.
इथं बसा. बरं, आता पदशीरपणे सगळी वाटणी झाली. या इकडे 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 यायचं इकडे आपल्याकडे इचेल का नाही तुला संगीची गरज पडेल का नाही एक ना एक दिवस मग तुला दाखवते संगीचा हिसका काय असतो ती. लय संगीचा हिसका दाखवणार रे. या तुम्ही घरी तुम्हाला जेवायला देते का बघा मग. घरातली साखर संपली. संपले का त्याला परपंच म्हणलं की हे संपलं ती संपलं. जास्त कमी आणता येत नाही तुला. तुम्हाला कळत नाही वय. हा ती बी आहे म्हणा. बरं असं कर संगीत आपलीच आहे. जा तिच्याकडून आण पावशेर साखर. उद्या बाजार आणला की तिची तिला देऊन टाकू. जा 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 जा. मी नसते जात. आता काय झालं हिला नाही का भांडण्याचं लगेच कान सुचतंय. तुला शाजूक आहे नाही का. तू तिच्या वाणीस ती तुझ्या वाणीस. तुमचं नशीब मी दारू सोडली. मी दारू सोडल्यावर कुठली तुमची एवढी तोंड चालाय दोघीचे बी. जा 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 पटकीन जा. आणि मला भांडण नको येतं. घरात गेलं की व्यवस्थित जायचं उसनं मागायचं साखर आणायची. कालवा मला नकोय नाही तर मग मी लय बेकार माणूस. चल 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 जा. तुमचं एकदा बेकारपणा दाखवतो बघा मला. ती असं कर तू साखरेला चाललीस ना त्या संगीला विचार वेळाला तिला हसूड आणि कशी हाणली ते सगळं सांगेल. दावायची काही गरज नाही. जा 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 थांबू नको पटकीन जा. मी कशाला विचारू तिला. तू अगं जाणार आहे का नाही लय लागलं. मी कशाला जाऊ तुझा की तुला साखर लागते ना. आणि परत ती भांडली म्हणजे नाही भांडायत नाही तर असं कर ती बुकणीचाच करच्या नको साखर टाकू. माझी बी नाही तर तुमच्या दोघीमुळे साखरच वाढली. चांगलं पेपर वकिलाकडे एक जायचंय पहिला त्याच्या आले एक तलाक करून सोडतो. त्याला झालाच का ह्यांचा वाद चालू. त्याला अशा मी कौतुका नाही आज सुट्टे नाही. हरेच्या म्हणून मग अगोदर विचारपूस करायची होती ना. तुमचं काय घरच्यांचं ज्ञान बिन गेलं होतं का काय. माझ्या घरच्यांना काय बोलायचं नाही कळलं का. मग काय तुझ्या घरच्यांनी तुझं वाटोळं केलंय ना. माझ्या घरच्यांनी वाटोळ बिटोळ केलं नाही कळलं का. ह्या नवऱ्यानेच केलं माझं वाटोळ. मग आता जा मग फेड. मग फेडते ना माझ्या समोर मारते माझ्या नवऱ्याला. माझा नवरा आहे मी जीव घेत नाही तर त्याला मारेल. जीव घेशील. लायसन काढलंय वय. काढलंच दाखव बरं. हा दाखव बरं. तू कशाला मारत होता कशाला माझ्या नवऱ्याला तिथं दारात धडकावलं होय ग. माझा नवरा मी काय बी करल त्याला. आता कसं काय होतंय झालीस होय झाली तू जळ की कशाला आली भीक मागायला माझ्या दारात. भीक मागायला म्हणजे कशाला आली साखर मागायला. जा म्हणून संगीकडून घे. नवरा काय बी बोलेल पण तुला लाज नको वय. मला ऐकायचं होतं माझ्या नवऱ्याचं. तू ऐकत नाही ना. तू ऐकत नाही ना. त्याला दुसरी वेळ पडली लग्नाची करायची. तीच की मग तुला काय बाकीची दुकानं काय जळली का पेटली जळली का. जा आता जा जा येईल माझा नवरा आता आलाच आहे बघ. बसतो इथंच तमाशा करत. तुला काय का वाटतं माझ्याकडे चटाई तांबे नाही वय का घरात पाणी नाही. मी बी आणते. तू माझा नवरा आहे बरं का. मी तुला आता सांगते. तुझा बी आहे माझा नवरा आहे कळलं
कळलं का? माझ्या बरोबर लग्न केलं होतं कशाला ही सटवीवर अगं केलं. माझ्यासोबत बी लग्न केलंय, कळलं का? केलं की मस्ती काम काढला दोघींनी माझा. आता तरी का बसा की पाया पडू का दोघीच्या? सरपंचाकडे गेल्याशिवाय फैसला होणार नाही हं? लवकर चल. लय बोलू नको तू, कळलं का? वाटावाटा करू नको. हो तू बी लय वाटा करू नको, कळलं का? दाखवते की तुला. हो तुला पण दाखवते की. चल की तू. दाखव दे आता माझं हिस्सा. हो दाखव की हा. वाडा केला का काय तुम्ही लावलंय दोघींनी लाका वाईट तरी माणसागत वागा केला का? तुमच्या दोघीला सांगतोय मी जर एकदा बिन असलो ना लय बेकार माणूस आहे. अगोदरच तुम्हाला डिवचून माझं असं बेसावलंय मला हा. तू लग्न करून दुसरं केलंय पण करा की नीट का लागा पण नाही, नाही, नाही. आला का फिरवतात? अयो अरे काय रे अवस्था लगा तुझी. अरे ह्या 2 मरी आहे मी लका तू जीव जायची बारी आणली लका. रे माझी बेकार केली ना रे. कशी रे सुटका होईन ह्यातनं? माझी तळ पायाची आग आहे ना मस्तकाला गेली आता. अरे जाऊन काय करू लागा माझा काम काढला का दोघींनी भल्याने रे 2 लग्न करून आहे. पण मी ह्याच्या उपाय आणलाय तू काळजी करू नको. तुझ्यासाठी लका मी माझी बेकारी झाली ना रे. हे बघ हा आता खरी पावर दाखवायची वेळ आली. नाऱ्या हा मग आंबो खुश हुआ. हा लय भारी औषध आणलं लागा तो. मार मार चटकीन मार. हा ना अक्कीच. हा आता तुझ्यातला मसोबा जागा करायची वेळ आली. झाला आता काय आणलंय? हे घे मी तेच तुला आणायला लावणार होतो आता. कातडच काढ दोघींच ठेवूच नको आज. मी हाय बघायला इथं. बघच आता जातो आता येतो. सुरुवात कर. तू काय दारू डोसतोय काय होय की. बघ कसा डोलतोय. हो आलाच मोरावाने डोलत आलाय. तेच की. आता बघ कसा मोर नाचतोय. थरू थनाच नाचतोय बघ. ऐक अरे नाऱ्या यारापासून नुसतं पितोय आणि पिऊन झोपेत मला मारतोय. अरे ही कसली पद्धत आहे मारायची? झोपेत मारतोय झोपेत. तू उघडा का झालाय? मी उघडत बसलो होतो मला उघडा करून हाणलंय. अक्कल आहे का? अरे उठ. अरे संगी संगी माझी संगी कुठे आहे? अरे तू संगीतच्या नादात मला मारलं तू. राणी अयो राणी. अरे जब यायचं. जागा हो जागा. जरा तोंड पाणी मारले हे लगा ही कातार कस काय इथं? कातर ना रे तू. अरे कोण राणी? कुठे काय संगी संगी? अरे माझी 2 की लग्न झालती लागा. अरे इथं माणसाचं 1 लग्न व्हायना 2 लग्न करायला निघालाय आणि हा सोडून लगा खुशाल हाणलंय ना त्याला. कसं अयो काताड रे गेलं ह्याचं. अयो दम लागला का मला? थोबडाव लागला का माझ्या एक? हो म्हणजे मी स्वप्नात होतोय. हा मग काय? त्याच्या आईला तरी म्हणलं लाका हे जो झोपलं म्हणजे लय अवघड आहे गड्या. लगा स्वप्नात सुद्धा तुझी 2 लग्न होते ती. आता काय 2 लग्न एक लग्न व्हाय ना 2 लग्न स्वप्नात. काटा धरून नाही नको. अरे अरे ठोक खाऊन लागा ती ज्या तुझं पाटणीचं कातड गेलंय आणि तू त्याला हाणाय निघाला. लाज वाटते का तुला? पहिलं शर्ट घाल आबरू जाईल गावात. पटकीन घाल शर्ट. लगा म्हणजे मला एक बी बायको नाही होय. एक बी? याला स्वप्न अरे पडलंय. 9 लग्न केली जवळपास आतापर्यंत तू. तुझी एक बायको ठिकाणा आणि स्वप्नात 2 बायका स्वप्न बघतोय. लगा लोय र स्वप्नात लगा बाय चाललेला दिगाना बर का. म्हणजे मी रंडकाचा वेळ अजून. मग काय अरे यायला अवघडच आहे लगा. हसुडानी म्हणजे त्या दोघींना हाणत होता. अरे 3 दिवस झालं मी झोपलेलो. पिऊन निसता फिरतोय झोपलोच नव्हतो. ते आज अर्धवट मागाशी झोप लागली ती झोपेतच मला मग लय ते उगे हाणायला लागल्या म्हणून मग काढला हसूड मी बी तो मला दिली क्वार्टर आणि ते सगळं स्वप्नातच होतं वय. अरे हा
जाऊ दे आता स्वप्नाचा भंग झाला तुझ्या झाला लागा तू आता काय कर माहितीये का हा. 90 लाव आणि झोप गाड्या मग अजून एकदा काय तर दुसरं तुला का स्वप्न कर. चांगलं देवाला आलं तुला का म्हणलं देवाचं दर्शन घ्यावं जरा फेरी माराव तर लगा ठोक पडलं मला बी जाऊ दे सपनात का व्हाय ना लग्नाचा योग तरी आहे आपल्याला हाय. जाऊ दे चल हे काथारे घाल शर्ट ती कसलं दिसतंय बेकार जावा घरी मी देवाच्या पाया पडतो गाड्या देवा अयो